नमस्कार काव्यरसिक, मी आनंद नेवगी, थेट अबुधाबीहून. माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या 22व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण कारवारच्या वैशाली फायदे यांची कविता ऐकणार आहोत. वैशाली फायदे यांचं लग्नापूर्वीचं नाव ललिता नेवगी आणि मला सांगायला आनंद वाटतो की ती माझी चुलत बहीण आहे. तिने आत्तापर्यंत बऱ्याच कविता व इतर लिखाण केलं आहे. स्वतः उत्तम बासरीवादक असून मुलांना बासरीवादनाचे शिक्षणसुद्धा ती देते. इतर महिलांना हाताशी धरून पारंपरिक पद्धतीने आपले मराठी सण कारवारला साजरे करण्यात तिचा नेहमीच पुढाकार असतो. नाटकात हौशी कलाकार म्हणून अभिनय करण्याची खूप आवड देखील तिला आहे. असो मंडळी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मनुष्य कधीच एकटा पडू नये म्हणूनच की काय देवानं कदाचित मैत्रीचं नातं निर्माण केलं असेल. कारण मैत्री जगातील एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं. 30 जुलैला म्हणजे कालच आपण जागतिक मैत्री दिन साजरा केला. पण मैत्री एका दिवसापुरती मर्यादित नसून वर्षाच्या पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा या तिन्ही ऋतूत वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला अनुभवायला मिळते. त्यालाच अनुसरून वैशाली फायदे यांची ही कविता. कवितेचं नाव आहे मैत्रीचं स्वरूप. मैत्रीचं स्वरूप. मैत्रीच्या अविस्मरणीय बांधल्या जातात गाठी, सुखदुःखाचे क्षण विसरून होती सुखद भेटी. मैत्रीचं स्वरूप जणू पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, क्षणभंगूर नसून मायाचा वाढतो अतूट जिव्हाळा. पावसाची रिमझिम सर ओलावून जाते, मैत्रीतही सुखदायी लाट अंतरी ओली करते. निसर्गरम्य वातावरणात जसा हिरवेगार तजेला तशीच हिरवळ पसरे मैत्रीच्या उत्साहाला. श्रावणात येती शुभद सणाच्या वारी, बाप्पाही, बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. श्रावणात येती शुभद सणाच्या वारी, बाप्पाही एकत्र येण्याची संधी देतो येऊन घरी. हिवाळ्यात थंडीची कहर कुडकुड्याची लाट, आप्तमित्रांसोबत होतो शेकोटीचा मस्तच घाट. आभाळ माया सुखवी घरा, मौज मस्तीने मैत्रीचा बहार खुलवी एकमेकांच्या संगतीने. दिवाळीचा सण मोठा धूमधडाक्याचा, सर्वांसोबत फराळाचा ताव खूपच चवीचा. हळदी कुंकवाचा थाट एकत्र करी सुहासिनीना, सौभाग्याचं ललाट भरून वाण देती एकमेकींना. होळी ही तेवढीच पेटते ओरड मारून गर्जनाने, रंगाची उधळण होई रंगीत पिचक्याराने. येई उन्हाळा सर्वांना दगदगून सोडणारा, अंगाची लाही करून घामात भिजवणारा. पण यातही हाश हुश करून मज्जा येते. सुट्टीच्या खेळात शारीरिक सांत्वन होते. फणस, काजू, आंबा, रतांबा, जांभुळे, करवंदे, सरबत पन्हे साथ देती मन सुखवी आनंदे. कैरी, चिंच, आवळा, गुण यांचे मुळातच आंबट, यातही तिखट मिठाचे बोट लागता चव वाढे चौपट. ऋतूच्या आगमनाची जिज्ञासा सृष्टीला असे, मित्र भेटीसाठी सतत खुले मनाचे कवडसे. मित्र भेटीसाठी सतत खुले मनाचे कवडसे. मंडळी, आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा. आणि कविता आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.
पुढील आठवड्यात 23व्या भागात. नमस्कार.